नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं उद्योगशिक्षा अकॅडमीच्या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आज आपण कंबाईन ग्रुप बी 2024च्या प्रिलिम्सचे पीवायक्यू अनालिसिस करणार आहे. करंट अफेअर्स या सब्जेक्टचे. ठीक आहे. तर तुम्हाला सांगेल मी की करंट अफेअर्सचा अभ्यास आपण कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, त्याच्यामध्ये आपण कोणते प्रश्न स्किप करायला पाहिजे, कोणत्या प्रश्नाकडे बघताना आपल्याकडे काय लॉजिक लावता येईल आपल्याला, नाही का? हे सगळं आपण बघणार आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे. चला, तुम्हाला मी पहिल्यांदा स्ट्रॅटेजी सांगतो थोडीशी करंट अफेअर्सची. बघा, 2024ला प्रश्न कसे आले होते रे? खूप अवघड प्रश्न आले होते आपल्याला 2024ला. म्हणजे 2024 मध्ये तुम्हाला 2 ते 4 मार्क पडणं म्हणजे खूप एकदम एक्स्ट्रीम स्कोर होता. त्याच्यामध्ये जो 5 मार्क पडले, 5-6, तर तो एक्सलंट मानला जायचा. ठीक आहे. 2024ला, कारण याच्यामध्ये 7 सब्जेक्ट पैकी एकच करंट अफेअर्स हा सब्जेक्ट अवघड आला होता. त्याच्यामध्ये तुम्हाला 5-6 मार्क पडणे म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. तुम्हाला सगळ्यांना जर एव्हरेज स्कोर आला पोरांचा करंट अफेअर्सचा, तर तो 2-4च्या आसपासच आहे सगळ्यांचा. मग आपल्याला हेच बघायचं आहे की जर अवघड आला पेपर तर कसं टॅकल करायला पाहिजे आपण, आणि जर सोपा आला तर कसं टॅकल करायला पाहिजे, त्यातले कुठले प्रश्न स्किप करायला पाहिजे, कुठला आपल्या अभ्यासाचा भाग आहे, कुठला अभ्यासाचा भाग नाहीये, हे सगळं आपण या आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. पीवायक्यू अनालिसिस मध्ये तेच बघणार आहे आपण. 2024ची प्रिलिम्सचा पेपर घेतलाय, तुम्ही पण तिथं पेपर झेरॉक्स करून घ्या तो. आणि 36 ए सेट आहे माझ्याकडं, तो 36 क्रमांकापासून 50 क्रमांकापर्यंत आपण प्रश्न पाहणार आहे आज. ठीक आहे. तर चला बघा, 2024 आता तुम्ही करंटचा अभ्यास कसा करायला पाहिजे हे पहिला बघूया. 2000 आता करंट मध्ये किती प्रश्न असतात? 15 प्रश्न असतात. 15 प्रश्नापैकी तुम्हाला साधारणतः तुम्हाला जर डिस्ट्रीब्युशन करायचं झालं तर तुम्हाला 9 ते 10 प्रश्न हे वन लाईनर असतात. त्यातले 1 ते 2 प्रश्न हे स्किप करायच्या मापाचे असतात. म्हणजे तुम्हाला ते काहीच माहित नसतं. आणि तुम्हाला 3 ते 4 प्रश्न हे मल्टी लाईनर असतात. कधी-कधी हे म्हणजे फ्लक्च्युएशन होत राहतं, म्हणजे इकडे-तिकडे होत राहतं. पण मॅक्सिमम तुम्हाला वन लाईनरच येतात. ठीक आहे. कारण तुम्हाला 60 मिनिटामध्ये आहे ना 100 प्रश्न सोडवायचे आहेत. 60 मिनिटामध्ये तुम्हाला जर 100 प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्हाला मॅक्सिमम ते वन लाईनर टाकतात. पण अवघड की सोपे हे आपण ठरवायचं. आपल्या अभ्यासानुसार आपलं एक बेसिक स्ट्रक्चर असणार आहे. त्या बेसिक स्ट्रक्चरवरती, बेसिक अभ्यासावरती आपले प्रश्न जास्तीत जास्त सुटले पाहिजेत. आणि तो बेसिक पार्ट आपला चुकलाच नाही पाहिजे. आपल्याला तेच बघायचंय. तुम्हाला करंटचा अभ्यास करताना करंटचा अभ्यास तुम्ही असं फिक्स करू शकत नाही की ह्या टॉपिकवरती प्रश्न येतीलच, त्यातला आपल्याला बरोबर येतील. कारण करंट हे खूप मोठं आहे. म्हणजे सूर्याच्या खाली सर्व तुम्हाला करंटमध्ये विचारलं जाऊ शकतं. सो ते एमपीएससी आता ठरवणार की बाबा काय विचारायचं काय नाही. तर ते एवढा मोठा वॉस्ट सब्जेक्ट आहे हा करंट अफेअर्स. ठीक आहे. तर ते आपल्याला काय करायचंय, आता आपण ज्या नोट्स देणार आहे त्या नोट्स आपल्या बेसिक म्हणून त्या लिहून घ्यायच्या आहेत. आणि बाकीचा जो पार्ट आहे, म्हणजे समजा तुम्हाला जर बेसिक हे पूर्ण तुमचं बेसिक जे आहे हे तुम्हाला पाठच करायचं एकदम. ठीक आहे. म्हणजे ह्यातला तुमचा प्रश्न चुकलाच नाही पाहिजे. आणि ह्यातला प्रश्न नाही चुकला, बाकीचे ह्याच्यात बाहेर प्रश्न आले तर आपल्याला ते लॉजिक वरती खेळायचं आहे. कशावरती? लॉजिक वरती खेळणार आहे आपण. म्हणजे तुम्हाला लॉजिक वरती ते बरोबर तुमचे आले पाहिजेत प्रश्न, हो की नाही? आपल्याला मग तेच बघायचं आपल्याला की कोण कसं प्रश्न टॅकल करू शकतोय. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आपण. आता पहिला प्रश्न बघा, म्हणजे इथं 36 नंबरचा आहे, ए सेट आहे. तुम्हाला सांगितलं 2024 ची प्री कंबाईन. ठीक आहे. कंबाईन प्रिलिम्स 2024चा. बघा, पहिला प्रश्न घ्या. खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे स्वॉट नावाचा आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केली होती? आता ह्याच्यावरती प्रश्न विचारलाय, हा आपला कीवर्ड आहे. आपल्याला हे माहिती आहे का रे? जर आपल्याला अंतराळाचा आपण अभ्यास केला असेल तर तुम्हाला ते माहित असेल, आणि जसं नसेल केला तर नाही माहिती. आता हे प्रश्न बऱ्यापैकी अवघडच आहे. म्हणजे पूर्ण जर म्हणलं तर 80% पोरांना हा येणारच नाही. येणारच नाही. म्हणजे हे तुमच्या नॉलेजमध्ये नसायलाच पाहिजे. कारण हे ऑब्व्हियसली एवढा म्हणजे ह्याचं उत्तर हे आहे. नासा आणि CNES. ठीक आहे. ही चायनाची म्हणजे चीनचे अंतराळ संस्था ही, त्यांचा ह्या दोघांचा मिळून आहे. कोण काय पाठ करतो रे? आपण आपल्या त्या मोहीम आहेत ते इस्रो बरोबर ज्यांनी कोलॅप्स केले, ज्यांनी संयुक्तपणे इस्रो बरोबर मोहिमा राबवल्यात त्या आपण पाठ करतो. आणि जर बाहेरचे जर असतील तर जे महत्वाचे असतील तर त्या पाठ करतो. आता हे महत्वाचं असण्याचं कारण त्यावेळी नव्हतं, आणि हा प्रश्न तुमचा चुकायसाठीच टाकला होता आयोगाने. तर हा प्रश्न बऱ्यापैकी पोरांचा चुकायलाच असणार आहे, कारण बऱ्यापैकी मुलांनी काय केलं असणार आहे, नासा आणि इस्रोच मारला असणार आहे. पण आपण करताना म्हणजे आपण ऑब्व्हियसली तेच करणार आहे. आपलं लॉजिक पण तेच आहे. आपण तोच मारणार आहे आणि चुकणार आहे. हा प्रश्न चुकायसाठी टाकला होता. एकतर ह्याला तुम्हाला माहित नसेल तर स्किप करू शकत होता, किंवा तुम्ही तो अटेम्प्ट करून इस्रो मारू शकत होता. आणि आपलं लॉजिक पण तेच आहे, इस्रो मारायचं. आता तुम्ही प्रश्न इथं वाचताना इथं तुम्हाला 60 मिनिटच असतील.
तुम्हाला हे माहिती असतंय म्हणजे तुम्ही प्रश्न पाहिल्या पाहिजे तुम्हाला माहिती असते की हा आपल्या बरोबर येईल की नाही, आहे की नाही? हा माहित असताना तुम्ही लगेच पाहायचं की ठीक आहे हे आपल्याला माहित नाही, आपल्याला लॉजिकवरती खेळायचं, लगेच लॉजिकवरती शिफ्ट व्हायचं. काय कीवर्ड वगैरे मिळतोय का ते पाहायचं. तर ह्याच्यामध्ये कोणताच कीवर्ड मिळत नाही. मग आपण काय करणार आहे, आपलं लॉजिक आहे की बाबा ना आपल्याला कसं प्रश्न विचारला जातात, तर इस्रो इस्रो वरती जे मोहिमा असतात, जर ऑप्शन मध्ये इस्रो असेल तर इस्रो मारतोय आपण. आणि जर लयच मोठी मोहीम असेल की बाबा ना गुरु ग्रहावरती कुठली मोहीम पाठवली किंवा एखादं नाव दिलं तुम्हाला शनीच्या चंद्रावरती कुठली मोहीम पाठवली, तर ते मॅक्झिमम नासा करतं. कारण नासाकडे कॅपिटल जास्त आहे, पैसे जास्त आहे, भांडवल जास्त आहे. ते लॉंग टर्मच्या मोहिमा तो पाठवू शकतो. ठीक आहे. मग आपण इथं हा प्रश्न कुणालाच येणार नाही. हा प्रश्न तुम्ही एकतर स्किप करायला पाहिजे होता. ठीक आहे. नाहीतर तुम्ही डायरेक्ट हे 2 नंबरचं ऑप्शन उत्तर मारून तुम्ही पुढे जायला पाहिजे होतं. त्याचं बरोबर उत्तर काय आहे? 1 नंबर उत्तर आहे. ठीक आहे. चायना बरोबर त्यांनी हा स्वट नावाचा उपग्रह त्यांनी पाहून दिला होता. कशासाठी? तर संशोधन संस्थेसाठी. मग आपल्याला आता अभ्यास करताना काय करणार आहे आपण, की आपल्याला मोहीम सगळ्या पाठ कराव्या लागतील. ज्या काही 10-15 मोहीम असतील, आपल्या 10 ते 15 मोहीम आपल्याला काय करायचा? पाठ करायच्या. ज्या IMP असतील त्या. ठीक आहे. IMP असतील त्या मोहीम पाठ करायच्या आपल्याला पुढल्या करंटसाठी, पुढल्या एक्झामसाठी. आणि हा लॉजिकवरती त्या प्रश्नात तुम्ही एवढं जास्त टेन्शन घ्यायला नाही पाहिजे. ते बऱ्यापैकी तो तुमचा कट ऑफ ठरवत नाही. तो सगळ्यांचा चुकणार आहे. आता हा नेक्स्ट प्रश्न बघा. अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 डॅश डॅश यांनी प्रस्तुत केला. म्हणजे कुणी प्रस्तुत केला हे तुम्हाला विचारता येते. ठीक आहे. तर आपल्याला हे माहिती आता चला बघा. पहिला ऑप्शन त्यांनी काय दिलाय? संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम, त्यात अन्न व कृषी संघटना, आता इथे एक संघटना दिली आहे बघा. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघ कृषी कार्यक्रम आणि हवामान बदलाच्या समस्येवरील आंतरसरकारी परिषद. आता एखादा निर्देशांक असेल, अहवाल असेल तर एखादी संस्था आपण म्हणतो की संस्था एखादी अहवाल जाहीर करत असते. पण इथं उत्तर देताना त्यांनी काय उत्तर दिले? संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम. आता इथं त्यांनी आपल्याला फसवलंय. ज्याला जे कळालं ते तो प्रश्न बरोबर येणार त्याचा. आता इथं काय होतं? इथं लॉजिक होतं. इथं हा पण तुम्हाला कुणालाच माहित नाही. इथं पण तुम्हाला लॉजिकच वापरायचं होतं. तुम्ही आतापर्यंत 2 प्रश्न बघितले. दुसरा प्रश्न आहे हा की खूप अवघड आहे. हा तुमच्या अभ्यासाचा भाग नाहीये. म्हणजे हे तुम्हाला कळणार पण नाही. कुठली अहवाल. आता आपण अहवाल पाठ करत बसायचं का? म्हणजे कोणी अहवाल कुठले हे केलेत. असे जर 100 अहवाल असतील, ते आपण पाठ करत बसायची गरज नाही. पण इथं काय होतं बघा. इथं तुम्हाला कॉमन वरती उत्तर निघलं असतं. काय आहे? ही संघटना द्या सोडून. पण संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम. ठीक आहे. आता इथं पण कार्यक्रम आहे. आणि इथं काय आहे? संयुक्त राष्ट्र संघ कार्यक्रम. हिने कुठला प्रश्न शब्द फसवलाय? पर्यावरण. आणि इथं काय आहे? कृषी. मग ह्या दोन पर्यायावरून त्याचं उत्तर आपल्याला 50-50 पर्यंत आपण पोहोचू शकत होतो. जर तुम्ही ऑन द स्पॉट तुम्हाला तिथं कळालं असतं, लॉजिक आलं असतं तर. किंवा नाहीतर हा पण प्रश्न तुमचा चुकण्याशी म्हणजे जास्त करून चुकणारच होता. कारण बऱ्याचपैकी पोरांनी उत्तर काय मारले? संघटना. कारण अहवाल एखाद्या संघटना जाहीर करत असते म्हणून. ठीक आहे. मग इथं उत्तर काय आहे? तुम्हाला कॉमनली जायचं होतं कृषी किंवा पर्यावरण. आणि तुम्ही जर विचार केला तर कचरा हा त्यातला कीवर्ड होता. हा काय होता? कीवर्ड. मग कचरा कशाशी संबंधित आहे? पर्यावरणाशी संबंधित आहे. पर्यावरण हे तुमचं उत्तर असायला पाहिजे होतं. म्हणजे 1 नंबर. त्यावेळी तुम्हाला त्या एक्झाममध्ये सुचलं पाहिजेल आहे. आणि एक्झाममध्ये सुचलं तर ते बरोबर येणं अपेक्षित आहे. चला नेक्स्ट बघा. हे काय आपल्याला अवरबिवर कुठल्या करत बसायचे नाही. ठीक आहे. नेक्स्ट बघा. द इंडियन नेव्ही ॲट 75 रेमिनिसिंग द वायलेज. ठीक आहे. ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे? असं विचारलंय त्यांनी. आता हा पण प्रश्न थोडासा अवघड होता, पण 50-50 पर्यंत आपण पोहोचू शकत होतो. कसं? तर कॉमनली. आता इथं बघा शोभा डे हे काही येणार नाही. कारण 50-50 म्हणजे कसं? कॉमन बघा. कमोडोर नाही का? कमोडोर हे 3 ऑप्शन तुम्हाला घेऊन जातात. मग तुमचा हा ऑप्शन कुठून जातो? हे पुस्तक तुम्हाला एकतर माहीत असणं म्हणजे पुस्तकामध्ये होतं, ते माहीत असणं अपेक्षित होतं. जर तुम्ही पाठ केलं नसेल, तर तुम्हाला हे लॉजिक ते सोडवावं लागत होतं. आता हा तिसरा प्रश्न आहे, की तुम्हाला माहीत नाहीये, म्हणजे अवघड आहे. हा पूर्ण प्रश्नपत्रिकाच अवघड आहे, तर तुम्हाला हे माहीत नाही. पण तुम्हाला पुस्तकं आता जे महत्त्वाची पुस्तकं आहेत, जी काही असतील ती 20 ते 25 पुस्तकं तुम्हाला पाठ करणे अपेक्षित आहे, जे आपल्या बेसिकमध्ये येणार आहे. आणि ह्या पुस्तकाच्या बाहेरची जर पुस्तकं आली, तर आपल्याला ऑप्शनवरनं खेळायचं आहे. जिथं आपण असं तिथं खेळणार आहे. आता इथं बघा दिलीप दोदे हे काय आहे? मराठी वाटते नाव असं, नाही का? त्यांच्या आडनावावरून तुम्ही बघा. हे नाव मराठी वाटतंय ना, मग मराठी व्यक्ती इंग्लिश पुस्तक. आता नाव बघा, इंग्लिश नाव आहे. इंग्लिश पुस्तक लिहू शकतो का? लिहू शकतो, पण आपण मॅक्सिमम नाही म्हणायचं. आता इथं बघा के.एस. सुब्रमण्यम. के.एस. सुब्रमण्यम आहे आणि इथं रॉय आहे. हा कुठला वाटतोय रे? हा साऊथचा व्यक्ती वाटतोय.
मग साऊथचा व्यक्ती इंग्लिशमध्ये मॅक्झिमम पुस्तकं लिहितात. आता तुम्ही बघितलं असेल की इंग्लिशवरनं म्हणजे हिंदीवरनं किती त्यांचं वाद चालू आहेत नाही का साऊथमध्ये. तर इंग्लिशमध्ये हा साऊथचा व्यक्ती लिहू शकतो पुस्तक. ठीक आहे. हा रॉय कुठला येतोय? बंगाली. तर बंगाली आपल्याला ते पण माहिती आहे की रॉय हे आडनाव बंगाली पश्चिम बंगालमध्ये जास्त वापरला जातं. हा पण इंग्लिशमध्ये पुस्तक लिहू शकतो. मग आपल्याला हेच बघायचं आहे की आता ह्या दोन्हीमध्ये, ह्या 2 ऑप्शनमध्ये कुठलं आपल्याला मारता येईल. मग मी हे जे मोठं ऑप्शन आहे, तर आपण हे मोठं ऑप्शन मॅक्झिमम मारतो. मग हे चौथ्या नंबरचं हे चुकलेलं उत्तर आहे. आता बघा सलग 3 प्रश्न आपले चुकले, की बरोबर येतील की नाही ते पण माहीत नाही. आणि हे हे बेसिकमध्ये आपण करायला पाहिजे, पण करत नाही. पण हे म्हणजे बेसिकच्या बाहेरचं आहे. हे लॉजिकली सोडवायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. त्यावेळी ते तुम्हाला कळणार पण नाही. याचं उत्तर काय आहे? तर कमोडोर रणजित रॉय. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. आता इथं बघा. हा प्रश्न बघा. वस्ताद राशीद खान यांचे घराणे कोणते? हा तुमच्या बेसिकचा पार्ट आहे. हे तुमचं उत्तर अजिबात चुकलं नाही पाहिजे. हे तुम्हाला आलंच पाहिजे. ठीक आहे. हा बेसिकचा पार्ट आहे. म्हणजे आपण जे काय केलंय सगळं गोळाबेरीज आणि आपल्या नोट्स बनवल्या त्या, तर त्या नोट्स मधला हा भाग आहे. आपण बरेच करतोय सगळं पुढं पण. ठीक आहे. आता त्यावेळी मी मुलांना सांगितलं होतं कसं माहिती आहे का? की वस्ताद राशीद खान यांचं घराणं लक्षात ठेवायचं आहे ना तुम्हाला, तर ट्रिकने लक्षात ठेवणार तुम्ही. ठीक आहे. हे काय करणार तुम्ही? ट्रिक्सने लक्षात ठेवणार. तर त्यावेळी ह्याचं उत्तर हे रामपूर सहवासन. ठीक आहे. तर ह्याला मी काय केलं, ह्याला केलं श्वान. ठीक आहे. आपल्याला ह्याला श्वान केलं. श्वान म्हणजे काय? कुत्र आपल्याला माहिती. मग हा काय आहे? राशीद खान नावाचा आपला क्रिकेटर होता. अफगाणिस्तानचा क्रिकेटर आहे, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. हा काय आहे? क्रिकेटर. तो काय करायचा? कुत्र घेऊन रोज रात्री फिरायचा. मग त्यावरनं आपण केलं की श्वान, कुत्र, मग सहवासन. मग हे तुमचा प्रश्न तुमचा बरोबरच आला पाहिजे. असं आपण भरपूर ट्रिक वगैरे सांगितले ते आपल्या बॅचमध्ये. तर हा प्रश्न तुमच्या बरोबर येण्याचे चान्सेस म्हणजे 100% पाहिजेत आणि हा तुमचा प्रश्न बरोबरच आला पाहिजे. पहिलेचे तिन्ही चुकले समजा, हा बरोबर आला. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. आपल्याला इथनं पुढे पण घराणे वगैरे पाठ करायचे. जे मोठे व्यक्ती आहेत त्यांचं. ठीक आहे. आता इथं बघा खालीलपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी अरुणोदय 2.0 ही योजना सुरू केली? आपल्याला ह्या योजना पण पाठ कराव्या लागणार आहेत थोड्याफार. ठीक आहे. आता इथं ऑप्शन बघताना ऑप्शनवरून तुम्हाला कळून जाईल की हे बघा सगळे ऑप्शन कुठले आहेत? नॉर्थ ईस्ट मधले. आहे का नाही? नॉर्थ ईस्ट मधले सगळे ऑप्शन आहेत ते. मग जे आपल्याला ह्या नॉर्थ ईस्टच्या योजना बऱ्यापैकी ज्या असणार आहेत त्या पाठ कराव्या लागणार आहेत. आता ह्याच्यामध्ये ह्याचं उत्तर आसाम आहे. पण ह्याचं त्यावेळी काय लॉजिक लागत नव्हतं. पण एक लॉजिक आहे, एक कीवर्ड आहे, जो तुम्हाला माहित असेल तुमच्या जनरल अवेअरनेसचा भाग आहे तो. तर हा बघा, की दोई वगैरे आहेत ना, दोई, दोई, मोई असं काहीतरी जे वर्ड असतील ना, ते सगळे आसामचे असतात. सगळे बऱ्यापैकी काय आहे ते आसामचे वर्ड आहेत. कुठले? दोई, ठीक आहे. हे काय मोई, हे असले सगळे. तुम्ही आता बघितलं तर तुम्ही जे 43 नंबरचं वारसा स्थळ जे आता अनाउन्स केलंय, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही अ, कुठली दोही मोही असं काहीतरी आहे ते. ठीक आहे. तर त्याच्यावरनं ते ऑप्शनवरनं कळून येते की आपल्याला आसाम हे तिथं लॉजिक आहे. हे तुमच्या कॉमन सेन्सचा भाग आहे. हे तुमचं बरोबर उत्तर येण्याचे चान्सेस आहेत. 60% तरी आहेत. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. आता इथं बघा. सूर्यकिरण हा हवाई कसरती करणाऱ्या गटाचे बोधवाक्य काय? आता आपल्याला काय विचारतात रे? तर सराव विचारतात ना, की हा सराव कुठल्या कुठल्या देशामध्ये आहे? हा सराव कुठल्या? आता हेही पार्ट ते ब्रीदवाक्य विचारलंय. हे विचारायचं कारण आहे का? पेपर त्यांनी अवघड काढलाय ना, म्हणून त्यांनी विचारलं ते ब्रीदवाक्य काय आहे? बोधवाक्य काय आहे? म्हणून त्यांचं. ठीक आहे. आता हे तर बघा, हा सूर्यकिरण सराव पहिला हा माहिती पाहिजे आपल्याला. हवाई सराव काय आहे? हा कुणाचा आहे? हा नेपाळ आणि भारत. नेपाळ आणि भारत. आता ह्याला पाठ करताना आपण काय केलंय, की आपण सूर्यकिरण आता पोलीस भरतीची पोरं असतात बघा, तर ती काय करतात ते सूर्याचं किरण निघोस्तोवर पाठी-पाठी पळायला चालू करतात. फेक वगैरे करतात का नाही? तर त्याच्यावर आपण लक्षात ठेवलंय काय? पळ म्हणजे सूर्यकिरण निघाल्या-निघाल्या पळ लगेच. नाही का? नेपाळ. ठीक आहे. असं लक्षात ठेवलंय. तर ह्याचं बोधवाक्य विचारताना त्यांनी हे उत्तर दिलंय त्यांनी सदैव सर्वोत्तम बरोबर. पण आपल्याला ते लॉजिकली निघतंय उत्तर. आता बोधवाक्य दिलंय. ठीक आहे. आणि तुम्ही बघा हे किती अवघड दिलंय. नभ नभस्पृश दीप्तम हे संस्कृतमध्ये दिलंय त्यांनी. आहे का नाही? संस्कृतमध्ये दिलंय. कर्म ही धर्म असं काही नसतंय. त्यानंतर सदैव सर्वोत्तम आणि शत्रुजित. शत्रुजित हे तर पहिल्यांदा आपण डील करायला पाहिजे आपल्या लॉजिकमधून. हे तुम्हाला हा जे बोधवाक्य वगैरे आहे ना,
हे तुम्हाला लॉजिकली सोडवायला पाहिजे. तुम्ही प्रत्येक सरावाचं बोधवाक्य आता पाठ करू शकत नाही. तसे तर सराव बघायला गेले ना तर 60-70 सराव आहेत. तर प्रत्येकाचं बोधवाक्य पाठ करणार की काय करणार? आता पाठीमागचे जर प्रश्न बघितलं आणि त्याच्यानुसार जर आपण अभ्यास करायचं म्हटलं तर प्रत्येकाचे अहवाल, त्यांच्या संघटना हे आपण पाठ करणार आहे का? नाही. एवढं पाठ होणार नाही आणि ते बुद्धीच्या क्षमतेच्या पण बाहेर आहे. बाकीचे पण विषय आहेत आपल्याला. ठीक आहे. तर त्यामुळे इथं आपल्याला लॉजिकच लावायचं आहे. लॉजिक लावताना काय लावणार आहे? आता नेपाळ बरोबर आपण एवढे संबंध आहेत आपले. नेपाळची बाउंड्री ओपन आहे. तिथे सगळ्यात जास्त काय चालते रे? हिंदी. त्यांना जर संस्कृत बोललं तर कळणार आहे का? नाही कळणार. संस्कृत बोललं तर कळणार आहे का? नाही कळणार. म्हणून हे येणार नाही. मग तुमचं ऑप्शन काय 50-50 मध्ये हे राहिलं. कर्म ही धर्म आणि सदैव सर्वोत्तम. पण तुम्हाला युनिक काय वाटतं थोडंसं? सदैव सर्वोत्तम युनिक वाटतंय. कारण असं तुम्हाला ऑप्शन तयार करताना पण आठवलं पाहिजे ना, की बाबा सदैव सर्वोत्तम कसं काय असू शकतं नाही का? हे कारण ते उत्तर आहे म्हणून ते त्यांना ते आठवलं आणि त्यांनी ते उत्तर आहे म्हणून दिलं. ठीक आहे. हे तुमचं असं तुम्ही प्रश्न सोडवायला पाहिजे होतं. चला नेक्स्ट बघा. आपल्याला सगळे सराव करायचे आहेत आपल्याला. पाठ करायचे आहेत ते तुम्हाला ट्रिकनी तुमचे पाठ पण होऊन जाणार. फक्त हे बोधवाक्य वगैरे हे असलं काही पाठ करायचं नाही. कारण हे एकदा विचारले, हे सगळं विचारत नाही. आता तुम्ही ग्रुप सीचा पेपर त्यानंतर लगेच झाला. त्यात काही विचारलंय का? नाही. तुम्हाला सरावच विचारणार त्यामध्ये. ठीक आहे. त्यांना करंट अवघड काढायचं होतं म्हणून त्यांनी विचारलं त्यावेळी. आता 42 नंबरचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणती किंवा कोणत्या साहित्य कृती जॉन फॉसे यांच्या आहेत? जॉन फॉसे आपल्याला माहिती आहे आता हे नोबेल पारितोषिक मिळालेले साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिक त्यांना मिळालं होतं त्यावेळी. त्यामुळे त्यांनी जॉन फॉसेवरती प्रश्न विचारला. पण आपल्याला विचारताना साधा बेसिक प्रश्न काय विचारतात ते कंटिन्यू म्हणजे कायम कायम विचारताना असं विचारतात की साहित्य क्षेत्रातील नोबेल कोणाला मिळाला किंवा अर्थ क्षेत्रातील नोबेल कोणाला मिळाला हे विचारतात. पण इथं विचारताना त्यांनी काय विचारलं? त्यांच्या कोणकोणत्या साहित्य कृती आहेत? आता मला सांगा एखादा साहित्यकार माणूस आहे. तो काय एक पुस्तक लिहिणार आहे का रे? तो असे 15-20 किती त्याला पाहिजे तेवढी पुस्तक लिहेल तो. आपण ते सगळे पाठ करणार आहे का? म्हणजे आता तुम्ही जर समजा नोबेल पारितोषिक मिळालं, तर की साहित्य क्षेत्रातील, तर ते आपण त्यानं काय-काय साहित्य लिहिलंय, हे 15-20 पुस्तक आपण पाठ करणार आहे का? एवढं जर पाठ केलं तर तुमचं झालं सगळं पल्ल्यास होऊन जाईल. ठीक आहे. मग इथं करताना आपल्याला काय करायचंय? मॅक्सिमम घेऊन जायचंय. मॅक्स घेऊन जायचंय. मग ह्याच्यामध्ये बोट हाऊस आहे का? तर आहे. मेलानकोली आहे का? आहे. आपल्याला काय माहिती? आहे. त्यानंतर राईट्स स्वॅर्ड नाही का? हे रेड ब्लॉक हे आहे का? आहे. सगळंच आहे म्हणायचं आणि एबीसी उत्तर घेऊन जायचं. इथं कुणाला नाकारायचं नाही. इथं तुम्हाला माहित पण नाहीये आणि नाकारायचं पण नाही आपल्याला. आणि ज्यावेळी तुम्हाला विचारलेलं असतंय बरोबर, त्यावेळी बऱ्यापैकी तुम्हाला बरोबर सगळे घेऊन जायचे. ठीक आहे. बरोबर घेऊन जायचे. आणि ज्यावेळी चुकीचं विचारलं असतंय त्यावेळी कमीत कमी घेऊन जायचं. चुकीचे ज्यावेळी विचारतील त्यावेळी काय करायचंय? कमीत कमी घेऊन जायचं. ठीक आहे? हे तुम्हाला कळायला पाहिजे. आता ही साहित्यकृती वगैरे पाठ करायचं नाही. आपल्याला फक्त नोबेल पारितोषिक कुणाला कोणत्या क्षेत्रात कुणाला मिळालं हे पाठ करायचंय. आणि जास्तीत जास्त काय पाठ करायचंय? तर त्यांनी कशासाठी मिळाला? हे. आता हे कुठले एखादं पुस्तक वगैरे असेल तर त्या पुस्तकासाठी कुठला मिळाला हे आपल्याला पाठ करायचंय. असे आपल्याला साहित्य क्षेत्राचे किती पुरस्कार बघितले. ज्ञानपीठ आहे, साहित्य अकॅडमी पुरस्कार आहे. त्यानंतर तुमचं बुकर आहे, इंटरनॅशनल बुकर आहे. नाही का? आता पेन पुरस्कार आलाय तो आहे. असे बरेच पुरस्कार आहेत. सरस्वती सन्मान आहे. एवढं सगळ्यांचं पाठ करत बसणार आहे पुस्तकं? नाही. मग आपल्याला हे लॉजिक वरतीच होता हा प्रश्न पण. चला नेक्स्ट बघा. भारतातील शहरांचे 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाने कोणत्या कंपनीसोबत करार केला? आता हा पण प्रश्न आउट ऑफ द बॉक्स आहे. ह्या तुम्हाला येणारच नाही. आपला जो बॉक्स आहे की नाही, ह्याच्यामधला नाहीये हा आउट ऑफ द बॉक्स म्हणजे इथला बाहेरचा प्रश्न आहे. ह्याला काय करायचं एकतर लॉजिकली सोडवायचं, नाहीतर स्किप करायचा. लॉजिकली सोडवताना काय सोडवणार आहे? एकतर भारताची कुठली कंपनी आहे ते बघायचं, इन्फोसिस भारताची कंपनी आहे. पण इथं काय करायचं आपल्याला 3D नकाशे तयार करायचे. 3D म्हणजे थोडंसं ॲडव्हान्स पाहिजे ना. ॲडव्हान्स कंपनी पाहिजे. ॲडव्हान्स कंपनी पाहिजे तिथं 3D हे तुम्हाला लॉजिक एक सांगतो इथं, की इथं जर तुम्हाला एक शब्द असेल, आता हे किती वर्क होतंय ते माहीत नाही बरं का. म्हणजे हे तुमच्या लकवरती हे म्हणलं तरी चालेल. पण मॅक्सिमम टाईमाला हे वर्क होतं. आपल्याला जेव्हा माहीत असं आणि इथं काय केलं त्यांनी 2 शब्द दिलेत. का 2 म्हणजे शब्द दिले त्यांनी? का त्यांना हा ऑप्शन सुचला? एवढा मोठा ऑप्शन. तर ते उत्तर आहे म्हणून त्यांना सुचला. मग जेनेसिस इंटरनॅशनल हे त्याचं उत्तर आहे. त्यावेळी ते बऱ्यापैकी मुलांना माहितीच नव्हतं. तुम्हाला मी म्हटलं, की बाबा हा 2024चा पेपर हा खूप अवघड होता. इथं तुम्हाला 5 जरी मार्क मिळाले ना, तुम्ही एक्सलंट आहेत, एक्सलंट. म्हणजे 15 पैकी 5 मार्क म्हणजे खूप कमी आहेत. पण तरीही एक्सलंट आहे. म्हणजे विचार करा हा पेपर किती अवघड होता. आतापासून आपण किती प्रश्न बघितले? 8 प्रश्न बघितले जवळ-जवळ. 8 प्रश्नामधले तुम्हाला जास्तीत जास्त तुमचे 3 प्रश्न बरोबर आले. आले का नाही? 5 चुकले तिथं. अटेम्प्ट केले म्हणून. हा प्रश्न तुम्हाला काय लॉजिक वरती सोडवला होता. हे 2 शब्द आहेत म्हणून मी
म्हणजे हा प्रश्न तुम्ही ऑप्शन मारायला पाहिजे होता. ठीक आहे. इथं बाकीचं तुमचं काहीच लॉजिक लागत नाही. तुम्हाला हे करार वगैरे हे करायचं नाही. हे तुम्हाला मी तेच सांगतोय, की हे तुम्ही 2024चा पेपर बघून करंटचा अभ्यास करायचा नाही. आपला बेसिक जे रेग्युलर चालू आहे ते करायचं. त्याच्यावर तुम्हाला 10 ते 12 मार्क येतील आणि ते मार्क घेऊन आपल्याला पुढे निघून जायचंय. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. बघा, पुढीलपैकी कोणत्या जोड्यांमध्ये शहरांची नावे व तेथील क्रीडांगणांची नावे यांच्या योग्य जोड्या लावलेल्या आहेत? आता ही प्रश्न तुम्हाला फसवा प्रश्न होता. म्हणजे हे तुम्हाला क्रिकेटचं ज्ञान असेल तर तुम्हाला येणार ऑब्व्हियसली प्रश्न. पण हा फसवा होता. हे बऱ्यापैकी लोकांचा जास्त विचार केल्यामुळे चुकलाय. आता हे कसा विचार केला जास्त? तर बघा, ग्रीन पार्क स्टेडियम कानपूरला आहे. होळकर स्टेडियम इंदोरला, एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नईला आणि एम चिन्नस्वामी स्टेडियम बेंगलोरला. आता ह्याच्यामध्ये बघताना त्यांनी ऑप्शन पण कसं दिलेत बघा. इथं ABCD म्हणजे 4 ऑप्शन एक नंबर दिलाय. इथं 3 आहे ते आणि इथं 2 ऑप्शन आहे ते. आहे की नाही? इथं एक वगैरे कुठली त्यांनी साईडला काढला नाही. एक का म्हणतोय मी? कारण तुम्ही जर प्रश्नाकडे नीट बघितलं तर बघा, इथं फक्त ग्रीन पार्क आहे. बाकी सगळ्यांची नाव आहेत. म्हणजे कुणाची नाही कुणाची नाव आहेत इथं. व्यक्तींची नावं दिलेली आहेत. आहे की नाही? मग तुम्ही हे एक्स्ट्रा विचार नाही. त्या व्यक्तींचं नाव तुम्ही साईडला काढून फक्त बकड हे उत्तर देऊ शकत होता. आणि तुम्ही बघितलंय वरीलपैकी सर्व हा एक नंबर ऑप्शन दिला. एक नंबर आपल्याला लॉजिक काय आहे की हे फसवू शकतात एक नंबर दिल्यामुळं. नाही का? एक नंबरला का देतात ते की फसावं माणसाने आणि सगळं वरीलपैकी सर्व घेऊन जावं आणि उत्तर चुकावं तुमचं. पण इथं त्यांनी तेच केलंय. म्हणजे आपल्या माइंडशी ते खेळलेत की त्यांनी एक नंबरच ऑप्शन बरोबर दिलाय. म्हणजे हे ऑल ऑफ द अबोव्ह आहे. सगळं बरोबर आहे हे. आणि हे फसवले काय ग्रीन पार्क स्टेडियमवरती. म्हणजे इथं तुम्ही फसवलं इथं तुम्ही फसणार आहे ऑब्व्हियसली आणि ते तुमचा प्रश्न चुकणार आहे. पण हाच प्रश्न समोर बरोबर येणार आहे. ठीक आहे. आपल्याला आता हे बघायचं आहे. आता हे क्रिकेटचे क्रीडांगण वगैरे हे माहिती आहे का? तर मॅक्सिमम आता मुली वगैरे ह्या पाठ करत नाहीत. तर तुम्ही पाठ केले तर ठीक आहे. पण मला आवश्यकता वाटत नाही. आपल्या ह्या चौकटीमध्ये बसत नाही. ह्या चौकटीमध्ये हे अशी क्रीडांगणाची नावं हे ते असं काही बसत नाही. तुम्हाला आता 2036 ला किंवा एखादा चॅम्पियनशिप आहे मोठी, वर्ल्ड कप आहे वगैरे, तर तिथल्या क्रीडांगणाचं नाव ठीक आहे तात्पुरतं, तेवढ्यापुरतं. पण हे आता कंटिन्यू क्रीडांगणाची नाव वगैरे हे एक क्रीडांगण आहे का? 17-60 क्रीडांगण आहेत आपल्याकडं. प्रत्येकाला वेगवेगळं नाव आहे. आपण नाही पट करायचे. नेक्स्ट बघा. आता 45वा क्वेश्चन आहे. व्यवस्थित दिसतोय का बघा तुम्हाला? हा काय आहे? बी.एन. गोस्वामी हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? आता इथे हा प्रश्न लॉजिक वरती तुमचा सुटतोय. लॉजिक वरती हा तुमचा प्रश्न बरोबर यायला पाहिजे का? व्यवस्थित लॉजिक लावलं तर हा प्रश्न बरोबर यायला पाहिजे. इथं काय आहे? इथं आता ऑप्शन बघा. कला इतिहास, त्यानंतर जागतिक इतिहास, प्राचीन भारतीय इतिहास आणि साहित्य. साहित्य तर पहिल्यांदा काढला. कारण का? तर इथं कॉमन कॉमन आहे सगळी इतिहास, इतिहास, इतिहास आहे. ठीक आहे. आता मला सांगा इथं प्राचीन भारतीय इतिहास आहे. आता गोस्वामी ज्याला माहित असेल, ज्याने इतिहासाचा अभ्यास केला असेल थोडासा, म्हणजे ज्यांचा BA मध्ये किंवा MA मध्ये हिस्ट्री ऑप्शनल असेल, तर त्यांनी तो अभ्यास करून तुम्हाला ते माहित असतील की गोस्वामी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते इतिहासामध्ये. तर त्यांनी काय केलंय इथं कला हे ऑप्शन दिलंय आणि हेच उत्तर तुमचं बरोबर आहे. आता इथं जागतिक दिलंय आणि इथं भारतीय दिलाय. मग तुम्हाला सांगा, मला सांगा जर हे कला ऑप्शन नसता, तर त्यांनी तिचा ऑप्शन दुसरा द्यायला होता. त्यांच्या ऑप्शन काय सुचला असतं त्यांना? महाराष्ट्राचा इतिहास सुचला असतं त्यांना किंवा मग युरोपचा इतिहास सुचला असतं, अमेरिकेचा इतिहास सुचला असतं, काहीतरी वेगळं सुचलं असतं ना, कशात तरी वेगळा. पण ह्यांनी एका क्षेत्राशी संबंध दिलाय म्हणजे कला हा क्षेत्र आहे ना, त्या क्षेत्राशी संबंधित इतिहास त्यांनी दिला. का दिला? तर ते उत्तर आहे म्हणून. मग हे आपल्याला तिथे विचार करायचा आहे ऑन द स्पॉट. त्या पेपरमध्ये हा थोडंसं जरा एक पॉज घ्यायचा. पॉज घेतल्यानंतर तुम्हाला थोडंसं क्लिक झालं की लगेच तो मारून टाकायचा. आणि आपण मगाचपासून बघितले बऱ्यापैकी एक नंबरचा ऑप्शन ह्यांनी बरेच उत्तर दिलेत एक नंबरचे. ठीक आहे. आता हे तुम्हाला काहीच माहीत नसेल तर बऱ्यापैकी एक नंबरला ते उत्तर देतात आणि त्यानंतर ह्याच्यावरून ते ऑप्शन तयार करतात. ठीक आहे. ह्याच्यावरून ऑप्शन तयार करतात. आपल्याला हेच थोडंसं बघायचं आहे. म्हणजे हा प्रश्न लॉजिकली बरोबर यायला पाहिजे होता. बेसिक वरती किंवा करंटच्या अभ्यासावरती हा प्रश्न बरोबर येत नाही. ठीक आहे. मग हा तुम्ही स्किप करू शकता. चला नेक्स्ट बघा. 46 नंबरचा प्रश्न आहे. बघा, लक्षद्वीप संबंधी खालील विधानापैकी अयोग्य विधान कोणते? म्हणजे चुकीचं विचारलंय इथं. मग आपण काय करणार आहे? कमीत कमी चुकीचं पकडणार आहे. आणि इथं बघा, एक नंबरला काय दिलंय? अ, ब, क, ड. मगाशी आपण म्हटलं नाही, मगाशी ग्रीन पार्क स्टेडियम संबंधित होतं. अ, ब, क, ड एक नंबरला होतं. मग आपण ते स्किप करणार होतो. मग तेच तेच लॉजिक इथं वापरणार आहे आपण. इथं अ, ड, ब, ड आणि अ, ब, ड. ठीक आहे. तर हे ऑप्शन आपला मारायच्या अगोदर विचार करायचा, की नेमकं विचारले काय? अयोग्य विचारताना आपण काय करतो? कमीत कमी मारतो. ठीक आहे. आता लक्षद्वीप म्हणजे मल्याळम आणि संस्कृत भाषांमध्ये लाक्षद्वीप असू शकतं ना? आपल्याला काय माहिती?
ठीक आहे, असू शकतं. आता तुम्हाला ह्याच्या अगोदर असा प्रश्न कधी आलाय का? की बाबा अंदमान निकोबार सी संबंध आलाय का? की कोणत्या भाषेमध्ये काय म्हणतात? हे आपल्याला माहीत नसतं. जे माहीत नाही ते बरोबर पकडायचं. ठीक आहे. आता आकारमानानुसार हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे. दुसरा ते कुठं फसू शकतात रे? दुसरा क्रमांकाचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे. आपल्याला आता आकारमानानुसार युटी स्टार्ट करावं लागणार. ठीक आहे. आणि हे तुमचं युटीज मला वाटतं जिओग्राफीमध्ये पण होऊन जाईल. तुमच्या आकारामानानुसार तुमचे कोणता क्षेत्रफळानुसार मोठा आहे, कोणता छोटा आहे हे माहीत असायला पाहिजे होतं. ठीक आहे. आता या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य शहर करवत्ती आहे. मुख्य शहर करवत्ती आहे आणि अगट्टी हे लक्षद्वीप ची राजधानी आहे असं विचारलंय त्यांनी. आता मला सांगा त्यांनी काय केले अयोग्य दिले कुठले तरी किमान दोन तरी चुकीचे आहेत. ऑप्शन वन खेळताना किमान दोन तरी आपण एक नंबर तर बरोबर पकडल्या म्हणजे अ तर येणार नाही याच्यामध्ये. अ इथं येणार नाही आणि इथे एक अ येणार नाही. हे बड. ठीक आहे. हे त्याचं उत्तर आहे बड. आता तुम्हाला कसं सांगतो आता हा दुसऱ्या क्रमांकाचा छोटा केंद्रशासित प्रदेश आहे ना हा दुसऱ्या क्रमांकाचा नसून काय आहे फर्स्ट क्रमांकाचा आहे. पहिल्या क्रमांकाचा केंद्रशासित प्रदेश आहे. हे काहीतरी 32 किलोमीटर स्क्वेअर त्याचं काहीतरी क्षेत्रफळ आहे फक्त. ठीक आहे. आणि ह्याचं जर मुख्य शहर जर करवत्ती असेल तर मग राजधानी मुख्य शहर नाहीये का? मग राजधानी ती पाहिजे होती ना. जर मुख्य शहर करवत्ती आहे तर राजधानी ती पाहिजे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये समजा काय मुख्य शहर कोणतं आहे? मुंबई. राजधानी कुठली आहे? मुंबई. आता झालं मध्य प्रदेश झालं. मुख्य शहर कुठलं आहे? भोपाळ. मग राजधानी तिथली भोपाळ आहे. गुजरातमध्ये झालं. मुख्य शहर कुठलं आहे? गांधीनगर. ते मुख्य म्हणजे राजधानी झालं. असंच असतं नाही का? चला नेक्स्ट बघा. आता 47 नंबरचा प्रश्न बघा. केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटन से समृद्धी हे अभियान चालवलं जातं? ठीक आहे. आता इथं बघा विचार करताना काय आहे? केंद्र सरकारचं आहे. ठीक आहे. गृह मंत्रालयाअंतर्गत खूप कमी योजना राबवल्या जातात. त्यामुळे हे येणार नाही. ठीक आहे. वित्त मंत्रालय असू शकतं, व्यापार मंत्रालय असू शकतं. पण संघटन से समृद्धी म्हणजे तुमची समृद्धी करायची आहे. हे संघटन आणि समृद्धी हे शब्द मॅक्झिमम ग्रामीण भागासाठी वापरले जातात. मॅक्झिमम काय आहे ग्रामीण भागासाठी वापरले जातात. त्यामुळे ते संघटन जे समृद्धी हे ग्रामीण क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे ग्रामीण मंत्रालय हे त्याचं उत्तर पाहिजे आणि हे तुम्हाला माहित पण असायला पाहिजे आणि हे उत्तर तुम्हाला लॉजिकली तुमचं बरोबर यायला पाहिजे. ऑब्व्हियसली व्यापाराच्या संघटनेशी समृद्धीचा काय संबंध आहे तेव्हा? व्यापार मंत्रालय ते करणार आहे का? त्यानंतर वित्त मंत्रालयाचं संघटनेशी समृद्धी काही संबंध नाही ना. गावाकडची लोक एकत्र येऊन एखादं प्रोजेक्ट हातात घेऊन तो प्रोजेक्ट पुढे इम्प्लिमेंट करून त्यांच्यातली समृद्धी घडली पाहिजे. त्यांचा उद्धार झाला पाहिजे. त्यासाठी संघटनेची समृद्धी हे अभियान राबवलं जाते आणि ते ग्रामीण विकासाशी संबंधित आहे म्हणून ते आणि हे माहित पाहिजे लॉजिकली पण तुमचं ते बरोबर येणार आहे. चला नेक्स्ट बघा. तो प्रश्न बरोबरच यायला पाहिजे होता, स्किप करायचा नव्हता. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा. पुढीलपैकी कोणी पुंज म्हणजे क्वांटम क्वांटम आपल्याला कम्प्युटर माहिती आहे. क्वांटम कण या शब्दाची निर्मिती केली हे कुणालाच येणार नाही. हा प्रश्न तुम्ही डायरेक्ट स्किप करायला पाहिजे होता. डायरेक्ट काय पाहिजे होतं रे? स्किप करायला पाहिजे होता. इथं तुम्हाला बघा इथं कोणी म्हटल्यानंतर आपल्याला एक लॉजिक माहिती असतं की कोणीतरी एकानं केलं असणार आहे. कोणी म्हटल्यानंतर. मग हे 2 नंबरचा ऑप्शन हा गेला. त्यानंतर हे काय आहे? एली ब्रूस, त्याच्यानंतर मार्क रीड, त्यानंतर इन्फ्रोस. ठीक आहे. आता हे काही येणार नाही. हे आपल्याला माहित पण नाही. पण त्याचं उत्तर मार्क रीड आहे. पण ते त्यावेळी माहित नव्हतं आणि जर तुम्ही मेथ्सचा अभ्यास केला असेल क्वांटमशी रिलेटेड कॉम्प्युटर संगणक वगैरे आहे त्यामध्ये आपल्याला आहे तो. तर मेन्सचा अभ्यास केला असता तर हे प्रश्न तुमचा बरोबर आला असतं. पण आपण काही मेन्सचा अभ्यास केलेला नाहीये तर हे मार्क रेट तुमचं उत्तर येणं अपेक्षित नाही आणि ह्याचं लॉजिक पण काही लागत नाही. कोणी म्हटलं तर ह्या तिन्ही मधलं एक कुठला तर मारला असता तर तुमचं 33% चान्सेस असते बरोबर येण्याचे. त्यामुळे तुम्ही हा मारणं पण अपेक्षित नव्हतं. स्किप करणं अपेक्षित होतं. हा तुम्ही प्रश्न स्किप करायला पाहिजे होता. आणि कुणाच्या म्हणजे हे नोट्समध्ये पण म्हणजे येणार नाही. हे शब्द वगैरे क्वांटम वगैरे हे आपण पाठ करणार आहे का? नाही. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की 2025 हे क्वांटम इयर म्हणून युएनने डिक्लेअर केलेलं आहे. 2025 हे 5 म्हणजे 3-4 इयर म्हणून डिक्लेअर केलंय फक्त त्यांनी. एक तर सहकार आहे, दुसरं आहे ते क्वांटम, तिसरं हिमनदी आणि अजून एक कशाशी संबंधित आहे ते मला काही आठवत नाही आता सध्या. ठीक आहे. नेक्स्ट बघा. चला इथं बघा. आफ्रिकन युनियनचे गीत म्हणजे अँथम कोणते आहे? आता हे युनियन बघा युरोपियन युनियन झालं, आफ्रिकन युनियन झालं. आफ्रिकन युनियन आता नवीन आहे त्यामुळे थोडंसं त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. त्यात 51 सदस्य वगैरे आहेत. त्यानंतर तो G20चा आता भाग झालाय. तर आता G11 म्हणजे 21 त्याला म्हणतील नाही का? आफ्रिकन युनियनचं. थोडंसं माहित पाहिजे कारण त्यांचं संघटन काहीतरी आत्ताच सध्या म्हणजे आत्ताच झालंय. नुकतंच एक 3-4 वर्षापूर्वी. ठीक आहे. तर ह्याचं काय आपल्याला हे माहीत असणं अपेक्षित नाही हे गीत. फक्त त्याचं काय बेसिक माहिती काय की त्याचं युनियन त्याची फॉर्मेशन इस्टॅब्लिशमेंट कधी झालं?
म्हणजे त्याची स्थापना कधी झाली, त्याच्यानंतर त्यामध्ये किती देश येतात, त्याच्यानंतर ते कोणत्या ह्याचा भाग आहे, G20चा भाग आहे का? तर हे सगळं फक्त माहित पाहिजे आपल्याला एवढंच. हे अँथम वगैरे हे सगळं माहित नाही. आपल्याला युरोपियन युनियनचं माहिती आहे का? नाही. जेव्हा प्रश्न येतील त्यावेळी काय लोक म्हणतील की युरोपियन युनियनचे अँथम कुठले? हे आपल्याला माहित होतं. ठीक आहे. हे काय असं माहित नसते आणि हे आपल्या बेसिकमध्ये पण येत नाही आणि आपण करायचं सुद्धा नाही. ठीक आहे. ह्याला लॉजिकवरती सोडवायचं आपल्याला. इथं कीवर्ड काय आहे? युनियन. मग युनियनशी युनायटेड आणि सगळ्यात मोठा ऑप्शन आहे हाच तुमचा बरोबर येणार आहे. आणि सेलिब्रेट टुगेदर हा पॉझिटिव्ह आहे ना? किती पॉझिटिव्ह आहे यार? म्हणजे सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह हेच वाक्य वाटतंय. म्हणजे गॉड ब्लेस आफ्रिका हे असं काही गीत नसते. ब्लेड्स बी द लँड ऑफ आफ्रिका हे पण नाही. लेट अस ऑल युनाइट अँड टुगेदर म्हणजे सेलिब्रेट टुगेदर हे तुमचं उत्तर आहे आणि हे तुमचं ऑप्शन लॉजिकली पण हाच तुमचं बरोबर यायला पाहिजे होतं. लॉंग जरी मारलं तरी हेच तुमचं उत्तर येते. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. आपल्याला काही कुणाचे कुठल्या युनियनचे संघटनेचे अँथम ब्रीज वगैरे करायचे नाहीत. ठीक आहे. ते येणार पण नाहीत. ते तुम्हाला आता ही म्हटलं मी आता ही जवळ-जवळ 3 ते 4 वेळापर्यंत होतं की 2024 चा पेपर अवघड होता. त्यामुळे तुम्ही लोड घ्यायचा नाही. करंटचे प्रश्न असे कसे येतात म्हणून. मालदीवविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आता इथे योग्य विचारलंय. मग योग्य काय करतो रे? मॅक्झिमम योग्य आपण घेऊन जाणार आहे. आणि तिथं काय होतं मिनिमम घेऊन जायचं होतं अयोग्य. लक्षद्वीप संबंधी. ठीक आहे. आता इथं मॅक्झिमम आपल्याला घेऊन जाणार आहे. इथं काय अ, तिथं तिथं अ, आणि ब, तुम्हाला मी म्हटलं इथं वरीलपैकी सर्व एक नंबर दिलंय. आता त्या क्रीडांगणाशी संबंधित तिथं एक नंबर बरोबर दिला होता. लक्षद्वीपला काय केलं त्यानं? चुकीचं दिलं तर तिथं सगळं वरीलपैकी सर्व बरोबर होतं का? नाही. आता इथं सर्व वरीलपैकी योग्य विचारलंय, 1 नंबर दिलाय. इथं हा प्रश्न आपण मारणार नाही. म्हणजे आपण इथं वाचलो. ठीक आहे. इथं आपला चुकला, पण इथं आपण चुकणार नाही. इथं आपलं बरोबर आहे. तो कसा तुम्हाला सांगतो. मालदीवमधील लोकसंख्या बहुतांशी मालदिवी वंश गटाची आहे. ऑब्व्हियसली आता मालदीव नावातच आहे. तर ते मालदीव गटाचे असणार आहे. आता भारताच्या संबंधित म्हटलं तर हिंदुस्थानाशी संबंधित मॅक्झिमम गटातली कुठली लोकसंख्या असणार आहे? हिंदू. असं असणार आहे का नाही? तसंच मालदीव आहे तर हे असणार आहे. आणि हे आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती. मग हे आपण बरोबर पकडायचंय. त्यानंतर इस्लाम हा त्यांचा अधिकृत धर्म आहे. असू शकतो. माहिती आहे का आपल्याला? नाही माहिती. ह्याला थोडं स्किप करू आपण तात्पुरतं. अधिकृत भाषा अरेबिक आहे. आता अरेबिक भाषा असं असू शकत नाही. ठीक आहे. आपण नेक्स्ट तुम्हाला हे पुढचं वाचून तुम्हाला सांगतो. आणि राष्ट्रपती हे राज्य आणि शासन प्रमुख असतात. असू शकतात त्यांचे राष्ट्रपती. ठीक आहे. आपल्याला फक्त ह्या 2 मध्ये कन्फ्युज आता ब घेऊन जायचं की क घेऊन जायचं. ठीक आहे. तर तुम्ही बऱ्यापैकी इथं मालदीवची न्यूज पण चालू होती. त्यावेळेला बघितलं असेल की नेते त्यांचे मुस्लिम आहेत आणि बऱ्यापैकी त्यांचा मुस्लिमच आहे. फक्त त्यांची भाषा आता प्रत्येक भाषा वेगवेगळी असते. आपण म्हणतो ना, की महाराष्ट्राची भाषा किती 52 मैलावरती, 12 मैलावरती बदलते. आता इथली जर तुमची भाषा जर बदलत असेल, तर ते तर अरेबिक कंट्रीज कुठल्या, गल्फ कंट्रीज खूप लांब आहेत आणि मालदीव कुठे आहे? तुम्ही जर विचार केला मालदीवचा, तर बघा तुम्हाला 1 मिनिटात तुम्हाला सांगतो. आता इथं हा इंडिया आहे. त्याच्यानंतर इथं काय आहे आपलं लक्षद्वीप आहे आणि मालदीव इथं खाली आहे. मालदीवच्या आणि लक्षद्वीपच्या मध्ये कुठली रेषा जाते रे? 8 नंबर. 8 सेल्सिअसच्या चॅनल जातो आणि इथं मालदीव आहे आणि अरेबिक कंट्रीज कुठे आहेत? अरेबिक कंट्रीज ह्या बाजूला आहेत. गल्फ कंट्रीज, अरेबिक कंट्रीज म्हणलं, UAE झालं तुमचं, सौदी अरेबिया वगैरे हे इकडे आहेत. इथून त्यांची इथं पण भाषा असेल का रे अरेबिक? नाही. आपली लक्षद्वीपची भाषा वेगळी आहे. आपल्या लक्षद्वीपमध्ये सुद्धा सगळे मुस्लिम जास्त आहेत. आपली इथं जे अंदमान निकोबार आहे ह्यांची भाषा वेगळी आहे. सेंटिनल्स वगैरे. इथं तमिळ भाषा वेगळी आहे, मल्याळम भाषा वेगळी आहे. एवढी इथल्या इथं फरक पडतोय. मग इथनं इथपर्यंत असणार आहे का? ते तुमचं कशावरती असणार आहे माहिती आहे का? तुमच्या कॉमन सेन्स वरती येणार आहे हे बरोबर आहे की नाही ते. ठीक आहे. मग तिथं चुकताना काय चुकणार आहे आपली? त्यांनी काय चुकवलंय? भाषा चुकवली. मग आपला हा प्रश्न बरोबर यायला पाहिजे. इथं भाषा चुकवली मग हा प्रश्न चूक केला आणि हे बरोबर आहे. मग अ, ब, ड उत्तर आहे तुमचं. इथं हा प्रश्न तुमचा बरोबर आला. क्रीडांगणाशी चुकला, पण इथं बरोबर आला. मग हे तुमचं असंच लॉजिक लागणार आहे पूर्णपण. हे आपल्या बेसिकचा पार्ट येत नाही हा. ह्याच्यामध्ये तुम्ही करंटचा किती जरी अभ्यास केला असता तर तुम्हाला हे आलं नसतं. पण हे तुमच्या लॉजिकनुसार हे बरोबर आले. आता इथे प्रश्न किती तुमचे बरोबर यायला पाहिजे होते. तुम्हाला तेच म्हटलं की 5 ते 6 प्रश्न बरोबर येऊन निगेटिव्ह जाऊन तुमचे प्रश्न किती उरणार आहेत? तुम्हाला मार्क 2, 3, 4 ठीक आहे. 2, 3, 4 पण तुमचे हेच तुम्ही जर स्किप केले असते थोडेफार प्रश्न जे माहित नाही ते, तर तुमचे हा स्कोर जो 3-4 चा आहे तो तुमचा 5 ते 6 पर्यंत गेला असता आणि तुमचा एक्सलंट आला असता. ठीक आहे. आता हे तुम्हाला असं न करता आता हे एवढं अवघड येतंय म्हणून करंट काही विषय स्किप करून चालत नाही. कारण आता तुम्ही गट क ला बघितलं लगेच नंतर लगेच किती आलं? सोपं आलं थोडंसं म्हणजे करंटचा भाग सोपा आला. पेपर जरी अवघड असला तरी करंटचा भाग थोडासा सोपा आला. तुम्हाला तिथं 8 ते 9 मार्क येणं अपेक्षित आहे आणि तेच बेसिक आपल्याला करायचंय.
की 8 ते 9 मार्क आपल्याला कंपल्सरी ते बरोबर आले पाहिजेत. ठीक आहे. चला मग हे तुम्ही एक्सप्लेनेशन थोडंसं बघून व्यवस्थित करून घ्या. तुम्ही स्वतः थोडंसं अॅनालिसिस करा. आपण नंतर नेक्स्ट याच्यामध्ये पी-वाय-क्यू अॅनालिसिसमध्ये पण बघू. 2023 चा पण आपण पेपर घेऊया ग्रुप बीचा. ठीक आहे.